विठले हे चित्त प्रपंचापासूनी, विठले हे चित्त प्रपंचापासूनी, वामन ते मणी बैसले से, वामन ते मणी बैसले से, विठले हे चित्त प्रपंचापासूनी, विठले हे चित्त प्रपंचापासूनी, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, सोने रूपे आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खड़े तैसे, माणिक पाषाण खड़े तैसे, विठले हे चित्त प्रपंचापासूनी, विठले हे चित्त प्रपंचापासूनी, तुखा म्हणे तैशा दिसतील नारी, तुखा म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढे, रिसाची या परी आम्हा पुढे, विठले हे चित्त प्रपंचापासूनी, विठले हे चित्त प्रपंचापासूनी। रामकृष्ण। क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, पवन चले उड़ जाना रे पगले हो, चार जना मिल गड़ी बनाई चला काट की डोली, चारों तरफ से आग लगा दी है हो, चारों तरफ से आग लगा दी, फूक दईर जैसे हो रही, फूक दईर जैसे हो रही, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, हाड़ जले जैसे बन की लकड़ियां, केस जले रे जैसे घासा, जैसे बन की लकड़ियां, केस जले रे जैसे घासा, कंचन जैसी काया जल गई है हो, कंचन जैसी काया जल गई, कोई ना आए पासा, कोई ना आए पासा, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, तीन दिना तेरी तिरिया रोवे, तेरा दिना तेरा भाई, तीन दिना तेरी तिरिया रोवे, तेरा दिना तेरा भाई, ओ जन्म जन्म तेरी माता रोवे हो, जन्म जन्म तेरी माता रोवे, खो के आस पर आई, खो के आस पर आई, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना,
क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना। माटी ओढ़ना माटी बिछोना माटी का सिरहाना। ओ माटी ओढ़ना माटी बिछोना माटी का सिरहाना रे। माटी ओढ़ना माटी बिछोना माटी का सिरहाना। ओ कहे कबीरा सुन ले रे बंदे हो। कहे कबीरा सुन ले रे बंदे ये जग आना जाना। ये जग आना जाना। क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना। क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना। रुक्मीच्या चरणावर नतमस्तक होऊन बापूच्या चरणावर नतमस्तक होऊन तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम। मी चंडे मनमथ सोमेश्वर राहणार गुड्यातनूर। आजचा माझा विषय आहे शेतकऱ्याचं व्यक्तिमत्व। काळ्या मातीतून कोंब फुटला आणि पीक डोलदार झालं त्याला डोलदार पीक म्हणतात। आणि आज दोनवेळचं पोटही भरू शकत नाही त्या माझ्या शेतकरी राजालाच उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात। ना आक्रोश करता मिळणाऱ्या वेतनाला सातवा वेतन म्हणतात। आक्रोश आत्महत्या संप करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसालाच कर्ज माफी म्हणतात। फाटके तुटके कपडे नशिबी घेऊन अख्ख्या जगाला कपडे पुरवणारा तो माझ्या शेतकरी राजाला त्रिवार वंदन। माझ्या मातृभूमीला वंदन माझ्या राष्ट्रध्वजाला वंदन। सिगारेट दारू विकणारा तो करोडपती आणि अख्ख्या जगाला पोट भरवणारा तो माझा गरीब शेतकरी। खर तर भारताला शेतकऱ्याला जगाचा असेल ना तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला हवं। मराठवाड्यातील देवगिरीवरील राजा रामदेवरायाची सत्ता होती। त्यावेळेला 3-3 मजली चिरे बंदी वाडे आणि देवगिरीतून सोन्याचा धूर निघत होता। परिस्थिती शेती उद्योगात भारत देश आघाडीवर होता। परिस्थितीमुळे हातभार लाचार झालेला शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात। मुलीच्या लग्नाच्या मुलाच्या शिक्षणाच्या आणि सावकाराच्या त्रासाने उभ्या उभ्या गल्फास घेतो आणि आत्महत्या करतो। मराठवाडा शेतकऱ्याला आत्महत्याला अर्थरूपी खाटून किंग किंग काळी पडतो। हा दुष्काळी संघर्ष आहे। कष्टकरी भांडवलदार शेतकऱ्याचा आणि या समाजाला यांच्या दुःखाची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल हा गुन्हा माझा शेतकरी राजा करतो। शेतकऱ्याचा विचार करत असताना मला जगद्गुरू तुकोबरा आठवतात। त्याने शेतकऱ्याच्या कर्जाचे वह्या यांच्या दोहामध्ये बुडून टाकले आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा ताण दूर केला। मग मला या महान देशामध्ये शेतकऱ्याचा विचार करणारा महामानव दिसला। आज पोरांनो बापानं तुम्हाला का व्हायचाय? डॉक्टरचा मुलगा म्हणतो डॉक्टर व्हायचाय, इंजिनियरचा मुलगा म्हणतो इंजिनियर व्हायचाय, वकीलचा मुलगा म्हणतो वकील व्हायचाय। पण याच महान देशामध्ये एकही शेतकऱ्याचा मुलगा आपल्या नाही की मला शेतकरी व्हायचा आहे। हेच का 70% कृषी प्रधान असलेला देश, हेच का कष्टपैलू असणारा अष्टपैलू असणारा शेतकऱ्याचं व्यक्तिमत्व। सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे। अंधाराच्या दुष्काळाच्या दरिद्राच्या खाईत अडकलेल्या बाप्पा फक्त तुझ्या मदतीचा हात दे, बाप्पा फक्त तुझ्या मदतीचा हात दे। शेतकऱ्याचा विचार करत असताना मला छत्रपती शिवराय आठवतात। त्याने शेतकऱ्यासाठी सत्ता निर्माण केली। शेतकऱ्याचा विचार करत असताना मला महात्मा फुले आठवतात। त्याने शेतकऱ्यासाठी आसूड घेऊन त्यांच्या दुःखाची जाणीव करून दिली। आज डॉक्टरला वाटतं की खूप लोक आजारी पडावं आणि माझ्याकडे यावं। इंजिनियरला वाटतं की लोन घेऊन का होईना घर बांधावं। पण माझ्या शेतकरी राजाला वाटतं की पीक पाणी चांगलं यावं, चांगलं पाऊस पडावं आणि सर्वांचं पोट भरावं। जेव्हा जेव्हा शेतकऱ्याच्या हक्कासाठी आवाज उठवला तेव्हा ते आवाज बंद करण्यात आला। मग आता करायचं काय? आता उठू सारे रान, आता पेटू सारे रान। शेतकऱ्याच्या हक्कासाठी लावू मी प्राणाला प्राण। शेवटी एवढंच म्हण इच्छितो, जीवनात वाटचाल करताना अंगावर राहिलेल्या काट्यानं दूर सारायचं असतं, अंगावर राहिलेल्या शत्रूंना मित्र बनायचं असतं। अपयश पदरी पडलं म्हणून निराश व्हायचं नसतं। यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं। तरी यश म्हणजे काय? भुकलेना अन्न द्या, ताणलेना पाणी द्या, बेरोजगारांना रोजगार द्या, जे दुःखी निराश आहेत जीवन जगण्याची हिंमत द्या। कर्ज काढू नका, कष्टाशिवाय भाकरी खाऊ नका। जय जवान जय किसान। धन्यवाद।
विट्ठल रुक्मिणी के चरणों में नतमस्तक होकर, महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर, यहाँ उपस्थित सभी सत्संग परिवार को मेरा हरिओम। मेरा नाम है शिवानी बालाजी कदम, मैं पटवारीगुड़ा से हूँ। भगवान परमात्मा तत्व, इससे हम पूरी तरह से विमुख हो चुके हैं। हम भगवान के अंश हैं, हम भगवान के ही हैं, परंतु भगवान की विस्मृति होने के कारण हम भगवान को पूरी तरह से भूल चुके हैं। भगवान की विस्मृति होने के कारण हम भगवान को पूरी तरह से भूल चुके हैं। विस्मृति होने का कारण क्या है? संबंध। हाँ, जो संबंध हम इस संसार के साथ माना है, जो संबंध इस संसार के साथ जोड़ा है, इस वजह से हमें भगवान की विस्मृति हुई है। अगर हमें भगवान की स्मृति करनी है तो हमें भगवान का नाम जप करना होगा, भगवान का चिंतन करना होगा। भगवान के नाम में अपार सामर्थ्य है। अगर ये कहे कि मेरा मन नहीं लगता, हमारी रुचि नहीं होती, तो जो नाम जप कर रहे हैं क्या उसका भी फल मिलेगा? जिसके मुख में नाम चल रहा हो, भले मन लगे ना लगे, भले तमोगुनी स्वभाव हो या रजोगुनी स्वभाव हो, नाम को कोई लेना देना नहीं। जैसे कोई हमें प्यार से अमृत पिला दे, ज़बरदस्ती पिला दे, या हम खुद श्रद्धा से पी ले, तीनों में एक ही काम करेगा, वो अमर करेगा। जैसे कोई छल से जहर पिला दे, ज़बरदस्ती पिला दे, या हम खुद श्रद्धा से पी ले, तीनों में एक ही काम करेगा, वो मारेगा। उसका प्रभाव है मारना, उसका प्रभाव है अमर करना, और नाम का प्रभाव है तारना, तो वो तारेगा। अगर हम नाम जब भी नहीं कर सकते तो हमारा कोई अर्थ नहीं है। भगवान ने हमें सब कुछ दिया है, यहाँ पर जो कुछ भी है वो तो भगवान का ही तो दिया हुआ है। यहाँ तक कि जो हमारे प्राण चल रहे हैं वो भी भगवान की वजह से। कितने एहसान है हम पर भगवान, हम पे भगवान पर, फिर भी हम भगवान को भूल चुके हैं। एक 80 साल के बुजुर्ग आदमी थे, उन्हें अचानक से हार्ट अटैक आया, तो उन्हें हॉस्पिटल में एडमिट किया गया। एडमिट करने के बाद उनकी ट्रीटमेंट की गई, उनको ऑपरेशन हुआ, ऑपरेशन भी सक्सेसफुल हुआ। पर जब डिस्चार्ज का वक्त आया तब डॉक्टर ने उनके हाथों में बिल दिया, तो बुजुर्ग आदमी रोने लगे। डॉक्टर ने कहा, आप रो क्यों रहे हैं? आपका तो ऑपरेशन सक्सेसफुल हुआ है। तो बुजुर्ग आदमी और रोने लगे। तो डॉक्टर ने कहा, क्या आपके पास इतने पैसे नहीं हैं तो थोड़े कम कर देता हूँ। उस बुजुर्ग आदमी ने कहा, बेटा मैंने जीवन में बहुत सारे पैसे कमाए हैं, मेरे पास पैसों की कोई कमी नहीं है, परंतु मैं इसलिए नहीं रो रहा कि मेरे पास पैसों की कमी है, बल्कि इसलिए रो रहा हूँ कि तुमने 1 घंटे के लिए मेरी सांसें संभाली तो इतना बिल कर दिया। मेरे भगवान, मेरे प्रभु तो मुझे 80 साल से संभालते हुए आ रहे हैं, मैं उनका कर्जा कैसे चुकाऊँ, उनका एहसान कैसे मानूँ? और इतना कुछ देने के बाद भी, इतना कुछ करने के बाद भी हम भगवान से कुछ ना कुछ मांगते ही रहते हैं। हम भगवान के ही हैं और भगवान ही हमारे हैं, इसलिए हम भगवान की पूजा पाठ भक्ति नहीं करते, बल्कि हमारी संसारिक इच्छा पूर्ण होने के लिए हम भगवान की भक्ति करते हैं। परंतु एक बात बता दूं, भगवान नहीं जो मन की मनोकामनाओं को पूर्ण करे, बल्कि भगवान वो है जो मन से मनोकामनाओं का नाश करे। भगवान से कुछ मांगना ही क्यों है? भगवान जो भी करेंगे, जो भी देंगे, वो अच्छा ही करेंगे। क्या कभी हमारे माता पिता हमारे बारे में बुरा सोचते हैं? क्या कभी हमारे लिए बुरा करते हैं? नहीं। फिर वो भगवान परमात्मा तत्व हमारा बुरा कैसे कर सकते हैं? सोचिए, अगर माना हुआ संबंध, जोड़ा हुआ संबंध इतना प्रेम दे सकता है, तो जिसके साथ पहले से संबंध है, मानने की, जोड़ने की आवश्यकता नहीं है, वो कितना प्रेम करता होगा। इसलिए ईश्वर के हर फैसले पर खुश रहो, क्योंकि ईश्वर वो नहीं देते जो आपको अच्छा लगता है, बल्कि ईश्वर वो देते हैं जो आपके लिए अच्छा होता है। आपको अच्छा लगना और आपके लिए अच्छा होना, इसमें बहुत अंतर है। इसलिए जीवन में किसी बात की चिंता मत कीजिए, क्योंकि चिंता से चिंता दूर नहीं होती, चिंतन से चिंता दूर होती है। और महाराज जी ने हमें कहा है, जब हम विपत्ति में होते हैं, जब दुखी होते हैं, तब तो हमें नाम स्मरण और भी ज़्यादा करना चाहिए, और हमें विपत्ति को हमारा दुख न मानकर विपत्ति को संपत्ति मानना चाहिए। क्योंकि जब हम दुखी होते हैं, जब संकट में होते हैं, तभी हमें भगवान की बहुत ज़्यादा याद आती है। भगवान, और यही तो हमें चाहिए कि हमें भगवान की याद आए, भगवान का चिंतन हो,
इसलिए विपत्ति विपत्ति नहीं बल्कि विपत्ति संपत्ति के समान है, क्योंकि वो हमें भगवान के निकट ले जाती है। इसलिए भक्त सदा खुश रहते हैं, अपने स्वयं में स्थित रहते हैं, क्योंकि उन्हें पता होता है कि मेरे भगवान जो भी करेंगे अच्छा ही करेंगे। भगवान किस तरह से हमारे पास है? विश्वास। हाँ, विश्वास। जहाँ विश्वास होता है वही भगवान का वास होता है। ईश्वर कहते हैं, उदास न हो मैं तेरे साथ हूँ, सामने नहीं आसपास हूँ। ईश्वर कहते हैं, उदास न हो मैं तेरे साथ हूँ, सामने नहीं आसपास हूँ। पलकों को बंद कर और दिल से याद कर, मैं कोई और नहीं तेरा विश्वास हूँ। इसलिए हमें भगवान पर दृढ़ विश्वास करना चाहिए। इस तरह का विश्वास मत कीजिए कि आपने जो मांगा वो देंगे, बल्कि इस तरह का विश्वास कीजिए कि जो कुछ भी देंगे अच्छा ही देंगे। धन्यवाद। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। राम हरे राम हरे राम हरे राम, राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम, राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम, राम हरे राम, राम हरे राम। बोलिए सियावर रामचंद्र भगवान श्री हनुमान जी महाराज। भगवत कृपेने या सत्संग कार्यक्रमामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन आणि पुन्हा एक बार श्रीराम तत्वाचं स्मरण करून वंदन करून मला वाटते हा पहिलाच रविवार आहे पुष महिन्यातला है ना। पुष्याइतवार थोडासा प्रसिद्ध राहत आहे महिलांसाठी। तर या पुष्याइतवाराच्या सगळ्यांना शुभकामना देऊन आपण थोडीशी भगवत चर्चा करणार आहोत। आपल्या सत्संग कार्यक्रमामध्ये भजन झालं आणि सत्संगही झाला। भारत हे शेतीप्रधान आहे हे एका छोट्याशा मुलानं आपल्याला जाणून दिलं, समजून दिलं। कृषीप्रधान भारत, शेतीचं महत्त्व, शेतकऱ्याचं महत्त्व, महिमा
देवाची विस्मृती कशी झाली आणि विस्मृतीचा परिणाम काय आहे हे कुमारी शिवानी आपणाला तिच्या भाषणातून शब्दातून श्रवण करायला मिळालं. खूप सुंदर असा हा योग आहे की आपणाला सत्संग ऐकायला मिळते. श्रवण ही अशी भक्ती आहे की या श्रवण भक्तीतून आपला संदेह निरसून जाते, निघून जाते. जे जे काही मनामध्ये संदेह आहे त्याला घालवण्यासाठी उपाय सत्संग आहे. बिना सत्संग संदेह जात नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. जोपर्यंत आपला संदेह जात नाही तोपर्यंत आपण शीतळ होऊ शकत नाही. शीतळ म्हणजे शांत होऊ शकत नाही. सध्या प्रत्येकाचं डोकं गरम आहे संदेहामुळे. विचलित आहे, चंचल आहे, तणाव आहे, काय काय म्हणतात ते सगळं आहे. आता या डोक्याला शीतळ करण्यासाठी, शांत करण्यासाठी संदेहाचं निरसन होणं गरजेचं आहे. संदेह काय आहे? आपणाला जे दिसते डोळ्यासमोर ही सृष्टी दिसाली, पण जेव्हा संताकडून दृष्टी मिळते तेव्हा ही सृष्टी दिसत नाही. अदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. जेव्हा दृष्टी येईल तेव्हा एक परमात्माच वासुदेव दिसल. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. संदेह एक आहे. आपल्या मनामध्ये संदेह आहे, संशय आहे की हे देव कसं म्हणावायला, हे तर स्त्री आहे, हे तर रंग रूप वर्ण आकार आकृती प्रकृती हे सगळं पाहून आपण देव पाहू शकत नाही. रामकृष्ण परमहंसाचं एक वाक्य आहे, कुत्र राहते ना, कुत्र, मालक कोणतंही रूप बदलून आलं, मालक चाहे वो कपड़े बदल के आओ या रूप बदल के आओ, जैसा भी आए मालिक उसका, लेकिन कुत्ता उसको पहचान लेता कितने भी रूप बदलने पर. लेकिन ये जीव ऐसा है कि भगवान अनंत रूप में आ जाता है तो उसको पहचान नहीं सकता. कभी रूप बदल लेता, कभी हनुमान बन जाता तो कभी शिव बन जाता, तो कभी विष्णु बन जाता, तो कभी विठोबा बन जाता, कभी खंडोबा बन जाता, कभी मसोबा बन जाता. कुत्ता कभी भी कितने भी रूप बदले अपने मालिक को तुरंत पहचान जाता कि ये मेरा मालिक है. लेकिन ये जीव नहीं पहचान सकता. इसलिए समाज में विभाजन हो गया, मेरा भगवान यह है, मेरा भगवान वो है. या ऐसा नहीं जानता ये बंदा कि सभी रूप मेरे ही भगवान के हैं. हे जीवाची दशा आहे. याला म्हणतात संदेह. काय म्हणतात याला? आपल्यामध्ये संदेह आहे. शिवजीच्या मंदिराला जाताना आपली भावना वेगळीच राहते. विठोबाच्या मंदिराला जाताना आपली भावना वेगळीच राहते. बालाजीला जाताना
आपली भावना वेगळीच राहते. का वेगळी राहते? तर आपण सगळं वेगळं समजलं आहे म्हणून भावना भी वेगळी आहे. पण एकानंच हे वेगळेपणा घेतलेला आहे असा अनुभव आपणाला नाही. संतांना अनुभव आला, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. एकालाच देव बदलला की भाव बदलला, भक्ती बदलली. देवीला जाताना आपला भाव वेगळाच. परमात्मा सांगतात की देवो देवी मीच पाही, मीच आहे. परंतु भाव तसा नाही. म्हणतात लोकांना की स्नान करून येतो मी, देवीला जायचं आहे. अरे चल ना, दर्शन घे, चल. नाही नाही नाही, ते देवीला तसं जमना, महादेवाला विठोबाला कसंही जमते. म्हणजे भाव बदलला, देव बदलला. याला म्हणतात संदेह. असा एक लौकिक संदेह आहे, बाह्य संदेह आहे. परंतु जोपर्यंत हा संदेह आहे तोपर्यंत आपली संध्या होत नाही. आपली भक्ती देवाला पोहोचू शकत नाही. हे एक घटना आहे. मग आता किती लोकांचा संदेह केला की सगळा देव एकच आहे असं कोणाला वाटलं का आतापर्यंत? नाही वाटत. या जातीचं आहे ते त्या फलाण्याचं आहे. आणि ज्या ज्या जातीमध्ये त्याने अवतार घेतला त्या त्या जातीनंच त्याचा उदो केला देवायचा. कारण की त्याला असं वाटलं की देवाला बी जात आहेच. त्याला असं वाटलं की देव बी वेगळा आहेच. याला म्हणतात संदेह. आणि हे संदेह देहाशी संबंधित आहे. जोपर्यंत मी देह आहे, माझा देह आहे, मी देह आहे असं वाटते, तोपर्यंत संदेह जाणं शक्य नाही. शरीर ही मैं हूँ, देह ही मैं हूँ, ऐसा जब तक भाव मन में रहता तब तक संदेह नहीं जाता. संदेह जाना है तो देह भाव जाना, देह बुद्धी जाना. आणि देह बुद्धी जाण्यासाठी आपणाला संताची संगती करणं गरजेचं आहे. सत्संग करणं आवश्यक आहे. देहबुद्धी देहबुद्धी असल्यामुळेच देव वेगळे दिसतात. जाती धर्म पंथ हे सगळं दिसतं. आणि सध्याच्या काळामध्ये तर सगळं जातीच्या देवाच्याच नावानं सगळं चाललेला व्यवहार आहे टोटल. धनगर समाजामध्ये जन्माला आला की ते खंडोबाशिवाय मानित नाही कोणाला. आप्पा समाजामध्ये आला की महादेवाशिवाय कोणाला मानित नाही. असं आज कोण्या समाजात जे जे देव झाले त्या त्या देवाला ते आपला देव कोणता अमुक, आपला आणि लोकाचा, ह्याच्यात बी मेतूपण आलेलं आहे. हे संदेह आहे. संदेह हे भक्तीपासून दूर नेणारी गोष्ट आहे देवापासून. पण तुमच्या आमच्यामध्ये तर संदेह आहेच, खूप मोठा संदेह आहे. कारण देह आहे, देहबुद्धी आहे, मी देह आहे. हे एक संदेह. आणि दुसरा आध्यात्मिक पुन्हा अजून एक संदेह आहे, सूक्ष्म संदेह आहे की मी देह आहे की जीव आहे, मी देह आहे ही आत्मा आहे. अजून फिटला नाही, ते संशय गेला नाही. हे अजून सूक्ष्म संदेह आहे. मग आपण आपणाला मी कोण आहे? जगद्गुरु शंकराचार्यालाच माहीत झालं की मी कोण आहे.
न मे मृत्युशंका न मे जाति भेदा पिता नैव मे नैव माता न जन्मनम न मित्रो न बंधु गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. भांडण मिटून जाते, संदेह गेला, विवाद मिटून जाते आणि ही देवाची भक्ती आहे. मी मराठी आहे, मी वंजारी आहे, मी वाणी आहे, मी कोमटी आहे, मी मारवाडी आहे, न मे जाती भेदा. कोण म्हणाले? शंकराचार्य म्हणाले. आपण नाही, आपण म्हणू बी नाही, होईच ना तसं, तर कशाला म्हणा. इतकं विष भरलेलं आहे, जहर भरलेलं आहे जातीचं, पंथाचं, संप्रदायाचं. हे संदेह देवाचा आणि आपल्या भक्तीचा बिलकुल संबंध नाही. संदेह गेला. महाराजांनी एक अभंग केलेला आहे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. संध्या केव्हा होती? संदेह गेल्यावर. झाली संध्या संदेह माझा गेला. 3 बार संध्या करणारे लोकांना सांगा, संदेह गेलाय का? तर संध्या झाली. जन्मभर जरी संध्या केली, त्रिकाल संध्या केली, सकाळी स्नान, दुपारी स्नान, संध्याकाळी स्नान, तरी संध्या होऊ शकत नाही. संदेह गेला, संध्या झाली. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह जा. एक संदेह जात नाही म्हणून देव कळत नाही. मी कोण हे बी कळलं नाही आणि हे कोण ते बी कळलं नाही. शंकरानं प्रणाम केला रामाला. वनवासातल्या रामाला सीता शुद्धीसाठी गेलेल्या प्रणाम केला. भगवान शंकरान प्रणाम. भवानीने विचारले की प्रणाम कोणाला करता? ते म्हणले ब्रह्मा है. संदेह हो गया, ऐसा कैसा ब्रह्मा हो सकता जो अपने पत्नी के लिए भटकता हुआ, रोता हुआ, फिर रहा, घूम रहा है. एवढी शंकराची अर्धांगिनी असून तिचा संदेह जाऊ शकत नाही, गेला नाही, तर माझा आणि तुमचा किती सत्संग झाल्यावर जाईल? पण जात नाही असं नाही. गेला नाही एवढं खरं आहे, पण जात नाही असं नाही, जाणारच. संदेह गेला की द्वेष गेला, ईर्ष्या गेली, असूया गेली आणि हे सगळा देव दिसायला लागते, परमात्मा. प्रसन्न चित्ते परमात्मा दर्शन. चित्त प्रसन्न होते संदेह गेल्यावर. संदेह माणसाला जसं अंधारामध्ये सर्प आहे की दोरी आहे, सर्प आहे की दोरी आहे, निश्चय होऊ देत नाही. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीचा सत्याचा निश्चय होत नाही त्याचं कारणच संशय आहे, संदेह आहे, संशय आहे. काय करते ते? निश्चय होऊ देत नाही. दोरी आहे की सर्प आहे, की दोरी आहे की सर्प आहे, असं याच्यामध्ये टाकून देते. सुनिश्चितपणा आपल्यामध्ये येत नाही. निश्चल तत्वे जीवन मुक्ती. निश्चल होऊ देत नाही संदेह.
असा संदेह आपल्यामध्ये भरलेला आहे. आम्हाला सत्संग करायचा आहे ते काही मागण्यासाठी नाही किंवा देण्यासाठी नाही. आपला सत्संग आपला सत्संग आपल्यासाठी करायचा आहे की माझा संदेह कसा जाईल. संदेह फिटला संदेह निमाले दुजेपण. दोनपणा कशामध्ये आहे? संदेहामुळे आहे. अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी, बाप रखमा देवरू खून बाणले कैसी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. है की नाही? पाहता पाहता मनान फिटे धनी. संदेह फिटला की दुजेपण गेला. आपल्यातला दुजेपणा घालविण्यासाठी सत्संग करा. सत्संगला याच्यासाठी या, आपल्यातला दुजेपणा जाण्यासाठी या. दुजेपणा म्हणजे मी तूपणा, मी वेगळा तू वेगळा, जात वेगळी, हे सगळं घालायचं असेल तर सत्संगला या. हे जात नाही तर आपलं सत्संग उपयोगी नाही. जे जात नाही ते जात नाही, है ना? जे जात नाही ते जात नाही. तुमची आमची सगळ्याची जात एकच आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी. बस एकच अंश, एकाचाच अंश. मी नेहमी सांगतो वंश कोणता का असना पण अंश मात्र एकाच आहे. हे समजून घेण्यासाठी सत्संग करा. सांगणाऱ्यानंही याच्यासाठीच सांगावं, ऐकणाऱ्यानंही याच्यासाठीच ऐकावं. ठीक, तर आपण या सत्संग कार्यक्रमामध्ये एक एक गोष्ट निश्चित करत जा, एक एक गोष्ट पक्की करत जा. आज काय पक्का करायचं आहे की आपण भेद करायचा नाही. एक एक गोष्ट पक्की करीत जाओ, पक्की करत जाओ. जोपर्यंत भेद गेला नाही तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. हां, संसारामध्ये जीत होऊ शकते पण कल्याण होऊ शकत नाही. जीत तो दादागिरी से भी हो सकती एक आध व्यक्ति को, गद्दारी से भी जीत सकता है, लेकिन कल्याण थोड़ी होता. एक गोष्ट आहे की न्यायसंगत जर जीवन जगायला गेलं तर आपणाला माघार घेण्याची पाळी येते. आपण कोणालाही हरवू शकता, जितू शकता. दादागिरीनं, गद्दारीनं, दबावानं, मेजॉरिटीनं आपण हे करू शकता. परंतु न्यायानं जेव्हा तुम्ही करायला जाल तेव्हा तुम्ही हारू शकता. न्यायसंगत जर करायला गेलं तर थोडंसं समजायला कठीण लागत असेल तुम्हाला. न्याय सोडला की तुम्ही कोणाला बी जितू शकता होता गद्दारी करून, पण कल्याण नाही. तुम्ही जितू शकता माणसाला, सृष्टीला, इथं समाजाला, परंतु ज्या तुमच्या जीवनामध्ये जे कर्म आहेत, जे कृती आहे, जे कार्य आहे, जे व्यवहार आहे, त्याचा परिणाम मात्र तुम्हाला जितल्याशिवाय राहत नाही. तुम्ही माणसाला जितू शकता, परिणामाला नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये केस करा मिरचीवर की साहेब हे मिरची आम्हाला तिखट लागाली आणि तिला सांगा गोड लागा म्हणून. पुलिस स्टेशन में केस करना संभव है? क्यों? विधि का विधान तो गद्दारी से नहीं टाल सकते, विधि के विधान को दादागिरी से नहीं टाल सकते.
विधि के विधान को तो यूं ही अपन टाल सकते जब जन्म मरण से मुक्त होते तब टाल सकते। बाकी कोई उपाय, एक ही उपाय है इसको टालने का, जन्म मरण से मुक्त हो जाना। और उसके लिए तो ये भेद छोड़ना ही पड़ेगा, दादागिरी छोड़ना ही पड़ेगा, गद्दारी तो छोड़ना ही पड़ेगा। जन्म मरण मुक्त झाल्यावरच प्रारब्ध गेलं, विधी विधान गेलं, सगळं गेलं। जन्म आहे, देह आहे, तर हे सगळा संबंध आहे। म्हणून या देहानं संदेह टाळण्याचा प्रयत्न करा। देवाचं भजन, देवाचं नामस्मरण, निरंतर देवाचा संबंध लावून घ्या। सदा सदा हि संगिनम, निरंतर देवाचा संग करा। तुझी संगती झाली आमुची निश्चिंती। संग शब्दाचा अर्थ की असंग व्हायचं असत वस्तूपासून आणि आपल्या स्वरूप जे आहे, आत्मा आहे, ते मी आहे असं टिकून भाव ठेवणं हे देवाचा संग करणं आहे। चिदानंद रूप हा आहे, मी चिदानंद रूप आहे, मी परमात्मा आहे, मी परमात्माचा अंश आहे, या भावनेमध्ये टिकून राहणं म्हणजे देवाचा संग करणं आहे, देवाची संगती करणं आहे। देवाची संगती करणं म्हणलं तर काय विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात बसून राहणं का? तसं नाही, मी देवाचा आहे, संसाराचा नाही, असं पक्क करणं म्हणजे देवाची संगती। संगति का अर्थ ये नहीं है कि साथ में रहना, ऐसा नहीं, उसके स्मृति में रहना। जीवात्मा परमात्मा का अंश है, इसको पक्का करके रखना। सोहमस्मि इति वृत्ति अखंडा, मैं ब्रह्म स्वरूप हूँ, मैं ब्रह्म का अंश हूँ। सोहम अस्मि इति वृत्ति अखंड रखना इसको, कि मैं संसार का नहीं हूँ। ये भगवान के साथ रहने का उपाय है, साथ में रहना। चाहे वो बस में रहो, ट्रेन में रहो, सत्संग में रहो, बाजार में रहो, जहाँ भी रहो, भगवान के साथ रहने का एक अच्छा उपाय है कि उसके स्मृति में रहना। जहाँ भी हो उसके साथ में हम रह सकते। मंदिर में ही रहना, भगवान के सामने तो सब रहते हैं, लेकिन भगवान के स्मृति में कितने लोग रहते हैं? स्मृति में रहना ही साथ में रहना है। सामने रहना तो अलग बात है, वो तो शरीर से है। स्मृति में रहते हैं तो वो चित्त से रहते हैं, मन से रहते हैं, और सामने रहना शरीर से होता है। शरीर तो कहीं भी हो सकता, शरीर धर्म तो है उसका कि आज है तो कल नहीं है, परिवर्तनशील है। तो इसलिए भगवान के स्मृति में रहना ही साथ में रहना है, जहाँ भी हो। जंगल में रह के भी शबरी राम के साथ में थी, और अयोध्या में रह के भी कई दूर थी। ये तो भाव का वो है, बाकी ऐसा सामने रहना तो सब कुछ रहते हैं। म्हणून सत्संग बिन सत्संग विवेक होत नाही। आणि हे विवेक असा आहे की हे संग राहण्याचं विवेकामुळे कळते, विवेक नसेल तर संगती कळत नाही। तर हे देवाच्या संग राहणं आहे। आता आपण तुम्ही आम्ही जे करतो, पूजा पाठ करतो आपण, है ना, पूजा करण्यामध्ये सामान लागते आपल्याला। नारळ लागते, अगरबत्ती लागते, धूपबत्ती लागते, त्याच्यामध्ये साखर लागते, पुष्प लागतात, फळ लागतात, ब्राह्मण लागतं, हे सगळं पसारा 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 लागते। पसारा जड़ है और परमात्मा चेतन है। थोड़ा समझने की बात है, ऐसा कोई संशय में नहीं पड़ना है। पसारा क्या है? जड़ है,
और परमात्मा चेतन है। आप ही सोचो, कर्म जड़ है और परमात्मा चेतन है। और कर्म एक तो जड़ है और कर्म में दो बातें हैं, उसका आरंभ है, जिसका आरंभ है उसका अंत भी है। और परमात्मा अनंत है ना, जिसका कोई आरंभ नहीं है, जिसका कोई अंत नहीं है। और हमारी साधना का आरंभ भी है, अंत भी है। कर्म जड़ है, पसारा भी जड़ है, परमात्मा चेतन है। सोचो, जड़ और परमात्मा अलग चीज है, तो चेतन परमात्मा को जड़ तत्व से कैसे अपन प्राप्त कर सकते? एक बार सोचिए। तो कर्म क्या है? इसका मतलब ये नहीं कि कोई साधना पूजा नहीं करना, ये नहीं बोल रहा मैं, ऐसी बात नहीं है। पूजा इसलिए है कि भगवान के प्राप्ति के लिए नहीं है, भगवान के प्राप्ति में जो अड़ आने वाले हैं, वासना, इच्छा, कामना, देह बुद्धि, तादात्म्य, संसार का संबंध, इसको त्यागने के लिए साधना है, परमात्मा प्राप्ति के लिए नहीं है। और इसको त्यागते ही परमात्मा की प्राप्ति हो जाती। हम समझते कि कोई उपवास करने से भगवान की प्राप्ति होती, नहीं होती। उपवास करने से एक बात होती है कि हमारे आलस्य का त्याग होता है। जो भगवान के प्राप्ति में आड़ आने वाली चीज़ें हैं उसको त्यागने के लिए साधना है, बल्कि भगवान के प्राप्ति के लिए साधना नहीं कुछ कर सकती। भगवान को प्राप्त करना है तो केवल इतना ही करना है, व्याकुलता से हम भगवान के हैं इतना पक्का कर लेना। और जो चीज़ हमारे परमात्मा प्राप्ति के आड़ आ जाती है उसको त्यागने के लिए ये साधना है। साधना का इतना ही उपाय है। हे तुमची साधना आहे ना, भजन पूजन जे बी पूजा करता देवाची हे काय आहे? घराचा नकाशा माहित आहे तुम्हाला? ते प्लॅनिंग काढून आणते पेपरवर, हे बेडरूम, किचन रूम, अमुक रूम, तमुक रूम, शिडी, हे काय आणते, त्याला काय म्हणतात? नकाशा आणतात ना. तर हे नकाशा आहे. आपली पूजा अर्चना हे काय आहे? नकाशा. नकाशा घराचा नकाशा आहे की नकाशा घर आहे? सांगा ना. आत्तापर्यंत तुमच्या हातात घर आलंय की नकाशा? आता समजलं थोडं. मला थोडं सांगण्याला प्रयत्न करालो की तुम्हाला समजेल ते कसं सांगू. तर पूजा पाठ हे घराचा नकाशा आहे. नकाशा हातात घेऊन जलंबर बसला तर काय होते? नकाशा कशासाठी आहे? घर तयार करण्यासाठी का उगा नकाशाच घेऊन बसायचं आहे? तसं पूजा करून तिथं थांबू नका ना पूजापासे. पूजा कशासाठी करालो त्याचा विचार करा ना. पूजा केली, काम झालं, नकाशा काढला, घर बांधायची गरज नाही. घ्या नकाशा. आता नकाशा आपल्या हातात राहिला तर पाऊस, पाणी, ऊन, थंडी याच्यापासून रक्षण करते का नकाशा? काय केलं एकानं, लई तुफान सुटलं, पाऊस, गारा पडलेल्या, घरात पळत जाऊन ते नकाशा आणून डोसक्यावर धरला. 1 करोड रुपयाचं घर बांधायचा नकाशा होता आणि डोसक्यावर धरलं तर ते वाचल का? नुसतं नकाशेच घेऊन किती दिवस बसणार?
तर तुम्ही घर बांधा. आता घर बांधणं म्हणजे पूजा कशासाठी आहे, कोणासाठी आहे हे कळालं पाहिजे. तर पूजा आहे की ज्या मूर्तीची पूजा आम्ही करालो ते मूर्ती मला प्रत्येकामध्ये दिसावं. मी हनुमानजीची पूजा करतो उदाहरणार्थ, तर हनुमानजी मंदिरामध्येच दिसावं का आता सगळ्यात दिसावं? मेरा जो इष्ट है अभी वो एक देशी नहीं रहा. जिसकी मैं पूजा करता हूँ, जो मेरा इष्ट मानकर, जिसका जो भी इष्ट हो वो अपना इष्ट सीमा में नहीं रहना इतना ही पर्याप्त नहीं है कि जो मेरा इष्ट है अब वो इष्ट मंदिर में ही नहीं तो अब सब में भी दिखने लग जाना. इसलिए मूर्ति की पूजा है. मूर्ति की पूजा किस लिए है? मूर्ति में ही भगवान है इसलिए नहीं है, मेरा इष्ट सब में दिख जाए तब वो पूजा नकाशा से हटकर घर पूरा हो गया. और वो इष्ट अगर मंदिर में ही दिखने लगा, बाहर नहीं दिखा, तो घर अभी बना नहीं. अभी क्या है हाथ में? नक्शा ही है. अब अच्छा समझे ना? आता नकाशेच घेऊन बसता की तुमचा देव तुम्हाला चौकट दिसायला का? देवीची पूजा करताना आरतीसाठी भांडणं होते. माझा मान आहे, आज मी आरती करणार नवरात्रीमध्ये, आणि मला भीती वाटते त्या नवरात्रीमध्ये केस मोकळे राहतात. कशाचं भेव? भांडण लागलं तर काही खरं नाही. आता देवी फक्त त्या मूर्तीमध्येच आहे, येणाऱ्या बाईमध्ये दिसत नाही. तुम्हाला विनंती आहे की असं बांधून जात जा, तेवढं तरी करा. कमीत कमी लागलं भांडण तर काही खरं नाही. मग सगळ्यात मोठा उपाय, किती बी मोठी बाई राहो, तिला जर थांबवायचं असेल, आवरायचं असेल तर काय करा? बाप रे, माहित आहे तुम्हाला. अब देवी कहाँ रही? कितनी है अपनी देवी? कितनी है? बस इतनी एक 4-5 फुट की देवी है. अरे रे 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 रे, कितनी सी देवता अपने. ये हिंदू धर्म में बहुत बड़ी भूल हो गई. देवता इतनी सी नहीं है. नाना रूपाणी दिव्याणी नाना वर्णा कृतिनी च. नाना रूपाणी दिव्याणी, सब रूप में मेरा भगवान है, मेरा इष्ट है. यह है भगवान की मूर्ति पूजा का फल. केवल मूर्ति पूजा में पर्याप्त नहीं भक्ती, तिथपर्यंतच राहू नये आपण, असं झालं पाहिजे. मग मूर्तीमध्ये पूजा करायचं आणि बाहेर लोकांसंग विरोध करायचं. जर तुम्हाला तुमची इष्ट देवता सगळ्यामध्ये दिसली तर भांडण समाप्त. मग भांडण विरोध ज्या दिवशी तुमचा खतम होईल त्या दिवशी तुम्ही म्हणायचे की आम्ही भक्ती करालो. नाहीतर तुम्ही उपास धरून धरून मरून जा, पण भक्ती होणार नाही. विरोध जात नाही, भक्ती होत नाही. म्हणून प्रत्येक माणसामध्ये प्रेम स्थापन हो आपला. आणि हेच संदेह गेल्यावर होते. वनात निघाले होते आणि कशासाठी निघाले होते तर सत्संग करण्यासाठी. 14 वर्ष रामानं काय केलं? सत्संग केला. सत्संग का केला तर पूर्वीच्या काळामध्ये सगळे वनवासी संत ऋषी मुनी कुठं राहत होते? वनामध्ये. आता कुठं राहतात? सांगा ना.
आता मठामध्ये राहतात. पूर्वीच्या आता जर संताला हुडकायला गेलं तर खेडे सोडून सिटीला जावं लागते, आणि पहिल्याच्या संतांना हुडकायचं असेल तर गाव सोडून वनात जावं लागतं, जंगल में. अब पूरा उल्टा सुलटा हो गया. जंगल में मंगल पूर्वीचा काळ होता. आता जंगल में मंगल नाही, आता दुसरंच झालं. आता म्हणणं आता जाऊ दे. मग हे एक एक ऋषीच्या आश्रमाला कुठं 6 महिने, कुठं 2 महिने, कुठं 4 महिने, कुठं 2 दिवस, कुठं 4 दिवस असं सत्संग करीत 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 राम निघाले वनवासामध्ये. शरभंग ऋषीचा उद्धार झाला. विमान आलं, शरभंग ऋषी आपल्या उत्तम लोकामध्ये निघून गेले. त्यांनी मार्ग सांगितला की महाराज इथून पुढे सुतीक्ष्ण नावाचा एक ऋषी आहे, त्यांचा आश्रम आहे, तिथं जा तुम्ही, ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील. भगवान राम, लक्ष्मण, सीता हे सगळे 3 मिळून ते सुतीक्ष्ण नावाच्या ऋषी आश्रमामध्ये पोहोचले. सुतीक्ष्ण नावाचा ऋषी, त्याचं नाव सुतीक्ष्ण म्हणजे सुतीक्ष्ण नावाचं ऋषीचा अर्थ असा आहे की किती तीक्ष्ण म्हणजे तिखट, तेज, आणि सु म्हणजे जेवढं चांगलं आहे तेवढं बिलकुल बारीक राहते, सूक्ष्म राहते. आणि त्या ऋषीमध्ये सूक्ष्म दृष्टी होती, सूक्ष्म विचार होते, म्हणून त्याचं नाव सुतीक्ष्ण नावाचा ऋषी. तिथं 6 महिने राहिले राम. 6 महिने सत्संग झाला रामाचा आणि ऋषीचा. तिथून ऋषीनं सांगितलं की इथून पुढे जा, एक ऋषी आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो, तुम्ही असं फिरून बघून या, मी पुन्हा कुठं जायचं काय नाही तुम्हाला सांगतो. सोबत शिष्यमंडळी होती ऋषीची, राम, लक्ष्मण, सीताजी हे सगळे मिळून ऋषीचा मेळावा घेऊन सत्संग करीत 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 वनामध्ये प्रयाण करत चालले. जाता जाता सगळे ऋषी मुनी धावत निघाले की राम आले, राम आले, राम आले, रक्षमाम रक्षमाम, पाहिमाम पाहिमाम, ए राम आम्हाला रक्षण कर, राक्षसापासून वाचव. जपी तपी संन्यासी ब्रह्मचारी, कोणी एका पायावर उभे आहेत, कोणी झाडावर आहेत, कोणी उलटे टांगून आहेत, कोणी उपास करणारे आहेत, कोणी फळाहारी आहेत, कोणी वायू आहारी करणारे आहेत, वायूचा आहार, असे वेगवेगळे ऋषी, तप करणारे ऋषी रामाकडे धावत आले. रक्षमाम रक्षमाम, वाचवा आम्हाला, रक्षण करा, आमचं रक्षण करा. राम म्हणले ठीक आहे, ठीक आहे, भिवू नका, आलोच तुमच्यासाठीच मी. असं करीत 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 जात होते तर एक पंचाप्सर तडाग म्हणून एक स्थळ आहे. काय नाव? पंचाप्सर तडाग. तडाग कशाला म्हणतात? तळ्याला म्हणतात, तळं, तालाब, पानी का तालाब, उसको तडाग शब्द है, शास्त्र में. पंचाक्षर तडाग त्याचं नाव. पंचाप्सर, अक्षर नाही, ध्यान ठेवा नाव, मी विसरून जातो, पुन्हा तुम्ही ध्यान ठेवा. तिथं आल्यानंतर तिथं सुंदर आणि संगीत ऐकू येत होतं. दिसायला कोणीच नाही आणि संगीत ऐकू आलंय. राम थांबले तिथं, म्हणे इथं संगीत कोणाचं ऐकू आलं. आणि ते संगीत स्त्रियांचा आवाज आहे, अप्सरांचा आवाज आहे. आवाज कोणाचं जास्त आवडते? स्त्रियांचा आवाज जास्त आवडते की पुरुषांचा? सांगनात हे लोक, खरं बोलनात, इमानदार नाहीत. स्त्रियांचा आवाज खूप आवडते. सगळे ऋषी मुनी तिथं थांबले.
ये आवाज क्या है? इतना अच्छा सुरेल गाना कौन गा रहा? किसकी आवाज आ रही आहे? मग ते ऋषी सगळे थांबले आणि सांगायला सुरू केले की राम, यहाँ एक मंदकर्णी नाम के ऋषि थे, उन्होंने 10,000 वर्ष तप किया। उन ऋषि का तप पूर्ण होने को आया, तब इंद्र को भय लगने लगा स्वर्ग में कि अब इसका 10,000 वर्ष तप अगर पूरा हो गया तो मेरी गादी चली जाती। ये गादी की चिंता करने वाला कौन है? इंद्र। जिसको गादी की चिंता है वो इंद्र होता है। तो इंद्र चिंता करने लगा, अब मेरी गादी चली जाती, क्या करे? तो उन्होंने क्या किया कि 5 अप्सराओं को, रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, ऐसे स्वर्ग के अप्सराएं बड़ी सुंदर होती है, इंद्र के पास रहने वाली है, स्वर्ग की अप्सराएं हैं, है ना। स्वर्ग में कोई पाउडर गिउडर लगाने की आवश्यकता नहीं होती, वो सहज सुंदर होते हैं। इतनी सुंदर अप्सराएं 5 लोग इंद्र ने भेज दिया। जैसे ही वो 5 अप्सराएं आके सुंदर सुंदर गीत और नृत्य करके वो जो तप को बैठा था ऋषि, उसको भ्रमित कर दिया, वो भूल गया। इतना पावर रहता उसका। क्या क्या बोलते ना उसको, 11 kg क्या करंट, हाँ इतना पावर रहता। खींच लिया ऋषि को। ऋषि ने अपना तप छोड़कर बोले, आप महिलाएं हैं, आ जाओ मेरे पास। बुलाने लगे तो वो पास में आ गए। रह जाओ मेरे पास, बोले वो निकल गए, चले जा रहे। तो ऋषि रोने लगा कि मेरा तप भी भंग हो गया और आप भी चली गई, तो मेरा क्या? इधर ना उधर हो गया मेरा जीवन भ्रष्ट हो गया। अप्सराएं चले गई। अप्सरा को जो काम बताया था वो कर दिया, चले गए। फिर इंद्र को डर लगने लगा कि ये अप्सरा वहां नहीं रही और तप भंग हो गया, हो सकता है कि वो ऋषि मुझे शाप दे सकता है। तो भय के चलते वो इंद्र स्वयं ऋषि के पास आ गया, दोनों हाथ जोड़कर प्रार्थना करने लगा कि हे ऋषि, हे महाराज, बोले क्षमा करना मुझे, जो वरदान मांगेंगे वो मैं आपको दे दूंगा, लेकिन मुझे श्राप नहीं देना। किसने कहा? इंद्र ने कहा। तो ऋषि प्रसन्न हो गया। इंद्र तो आ गया, चलो अब वरदान क्या मांगे? तो बोले वरदान कुछ नहीं है, मेरा मन उसमें लग गया, तो 5 अप्सराएं फिर वापस मेरे पास भेज दो। ये लो वरदान उसका। वरदान में 5 अप्सराएं फिर वापस आ गई। अब बाकी आगे जो उनके साथ बिताने लगा ऋषि जीवन, संसार का सुख लेने लगा, विषयों का सुख लेने लगा। 10,000 साल तप करके क्या मांगा उसने? अप्सराओं को मांग लिया। देखो विषय का प्रभाव कितना है, कितना विशाली है विषय, कैसे कैसे ऋषि मुनि को भी प्रभावित कर देता है। इंद्र चले गया, अप्सराएं वहां रह गई। तो इसका 10,000 साल का जो शरीर था वो जर्जर हो गया था, बूढ़ा हो गया था। तो अप्सराएं बोलने लगी कि हम तो किशोरी है और आप बूढ़े हैं, हम आपके पास रहे कैसे? रुक जाओ, बोले अब भी चुटकी में मैं चमत्कार कर देता हूँ।
आपने 10,000 साल के तप का सामर्थ्य ये करके अपने को भी युवा बना लिया। किसने? ऋषि ने। किस लिए? विषय सुख भोगने के लिए। हाँ, अब ठीक होगा। तो फिर वो 5 अप्सरा उनके साथ रहने लगी। दिन बीतने लग गए। राम तो ये अप्सराओं के लिए इसी तालाब में ऐसा मकान बनाया है, एक बंगला है कि जो दिखाई नहीं देता, और उसमें 5 अप्सराओं के साथ आज भी वो ऋषि उसमें है और उनका संगीत सुनाई दे रहा है। राम बोले उनसे मिलेंगे, चलो चलो 10,000 साल वर्ष तब तो किया है ना, मिलेंगे तो सही। तो फिर उस तालाब में ऋषियों ने उस ऋषि के पास लेकर चले गए। जब मंदकर्णी ऋषि को दर्शन हो गया, मंदकर्णी ने राम की पूजा अर्चा की, बिठाया आसन पर और फिर प्रार्थना किया, हे महाराज मेरे 10,000 साल का जो तप था वो ऐसा ऐसा बीत गया, मैं क्या करूं। बोले अभी क्या इच्छा है तुम्हारी? तो बोले अब तो मेरी इच्छा पूरी खत्म हो गई। जब राम का दर्शन हो जाता है, राम तो पूर्ण काम है, कामना ही कहाँ रहती, कामना हो गई खत्म। तो उस मंदकर्णी ऋषि का उद्धार हो गया। रामायणातली कथा मोठी विचित्र आहे, गंमत आहे आणि कोणी तुम्हाला गंमत ऐकायला भेटते। मंदकर्णी ऋषी म्हणजे त्या स्त्रियांचा आवाज कानानं ऐकून असं झाल्यामुळे त्याचं नाव मंदकर्णी ऋषी। तो कोणाचा बी आवाज ऐकून, हे शब्द विषयामध्ये घात झाला त्याचा। कोणाचा बी आवाज ऐकून आपणाला बी आता कीर्तन कोणाचे ठेवा वाटाले सप्त्यामध्ये जास्त आवाज चांगला वाटतंय ना। आपण अर्थ ऐकत नाही, भाव ऐकत नाही, फक्त आवाज ऐकतो कोणाचा। तर हे शब्द विषयापासून झालेला धोका रामायणामध्ये मंदकर्णी ऋषीच्या इतिहासामध्ये आपल्याला माहीत झालेला आहे। म्हणून सावधान, संदेह जाऊ द्या, सर्वामध्ये परमात्म दर्शन करा आणि भेद टाकून सत्संग करीत राहा। बस आपल्याला पुढे पुढे खूप अजून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करत जायचं आहे। एक एक दिवस आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, एक एक क्षण आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, एक एक पल आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। आता वाया जाऊ नये याची काळजी आपण घेत राहावं, कारण काही माहीत नाही की कधी संपून जाईल। बोलता बोलता, चालता चालता, फिरता फिरता एक आदमी सिगरेट पी रहा था, जाते जाते ठोकर लग गई, गिर गया। सिगरेट जलते रही और पीने वाला बुझ गया, पीने वाला बुझ गया, सिगरेट जलते रही, क्या पता है। इसलिए क्षण क्षण को सावधान रहते हुए आगे कदम बढ़ाना है, म्हणून पुढे जायचं आहे। तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना। आज मंदकर्णी ऋषीची कथा ध्यान ठेवा। उगा संक्षेपानं सांगालो, मोठी मोठी कथा राहतात, पण तुमच्या वेळेसारखं तुम्हाला सांगण्याचं त्याच्यातलं सार घेऊन येतो मी रामायणातलं, पुरी कथा नाही सांगत, व छोटं सार। तर हे रामतत्व सगळ्याचा उद्धार करीत करीत वनवासामध्ये 14 वर्षाचा काळ जाणार आहे। आपणाला 14 वर्ष लागणार सत्संग रामायण संपायला, पण लवकर संपून जाईल। तर असं हे रामायण ऐकण्याचा योग आपल्या सर्वांना आलेला आहे। करा, उपास करा, व्रत करा, सगळंच करा, परंतु आता एक ध्यान ठेवा की नकाशाच घेऊन बसू नका। घर बांधायला
सुरुवात करा. एक 10 माणसामध्ये बघा तुमच्या देवाला, एक 15 माणसामध्ये बघा, पुन्हा 20 माणसामध्ये बघा, पुन्हा 50, असं बघत बघत आधी आपल्या परिवारापासून सुरू करा. आपल्या हे तर लय अवघड आहे. बाहेरल्या लोकाला आदर करू शकतो आपण, पण भावकीमध्ये तर देव तर दिसच ना, 7 जन्म बी दिसना. हे तर लय अवघड आहे, लयच कठीण आहे रे बाबा. कसं करणार आता? महाराज तुम्ही कोणाला बी सांगा पाया पडा म्हणा, पण तो आमच्या भावकीचा आम्ही नमस्कार करणार नाही, कारण की त्यांना डोसकं खराब केलेलं आहे ना. भावकीमुळे तर झेंडूबामच्या बाटला वाढल्या घरात, कुप्प्या लागून गेला बाटल्याचा है ना. अरे कसा देव दिसेल? किती उपास करणार, किती दिवस करणार? नकाशा घेऊन बसणार किती दिवस? सुंदर नकाशा, इंजिनियरनं दिलेला नकाशा आहे. चला, येणारी 7 तारीख किती दिवस आहे आता? फक्त 2 दिवस. हां, एकच दिवस का? एकच दिवस बाकी आहे. परवा दिवशीच आहे ना. आता कीर्तन आहे. पूज्य महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये सत्संग कीर्तन दुपारी 12 वाजता 12 ते 2 या वेळेमध्ये कार्यक्रम आहे. 7 तारखेला मंगळवार दिवस, 7 तारीख, पटवारीगुडा कार्यक्रमाचं स्थळ आहे. आपल्या सर्वांना, सत्संगी भाविकांना, अजून तुम्ही आलात, जे आले नाहीत त्यांना तुमच्याकडून, तुमच्या वतीनं सर्वांनाच तिथं यायचं आमंत्रण आहे, आवाहन आहे. आपणही त्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ. त्या कार्यक्रमाचं जे काही सोहळा आहे ते आपणाला आपल्या डोळ्याला पाहायला मिळणार आहे. ते आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊ असं सर्वांना सूचित करण्यात येते. अजून काही सूचना आहेत? काहीच नाहीत. सत्संग चालू आहेत गावगावचे. महाराज मंडळी सत्संग करण्यामध्ये आपला वेळ देऊन सहयोग करीत आहेत. आपल्या इच्छोडा मंडळामध्ये निवृत्ती महाराज आहेत आणि आदरणीय विठ्ठल महाराज काळे गुढ्यातनूर मंडळामध्ये त्यांचा सत्संग चालू आहे. तिकडे उटनूर मंडळामध्ये विष्णू महाराजांचं चालू आहे. बालाजी महाराज आहेत ताड्यातनूरचे, असे काही महाराज लोक सत्संग त्यांचं चालू आहे. त्याचाही आपणाला परिणाम चांगला येत चाललेला आहे. तुम्ही संघटन ठेवा. सत्संगामध्ये हनुमान चालीसा बंद करू नका. शनिवारचा, मंगळवारचा हे पुन्हा पुन्हा विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि होता होईल तेवढं आपल्यातला वैरभाव, दुर्भाव टाळता येईल याचा प्रयत्न करा. भांडण कमी करा, पुषाईतवार करा, उपास धरा, विरोध कमी करा, हे प्रयत्न करा. असं करतील माता भगिनी बंधू असं सर्वांना विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम. पुंडली गवर्दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. आज दिनांक 5/1/2025 वार रविवार, सत्संग क्रमांक 1017, तिथी पौंष शुक्ल पक्ष षष्ठी आणि महाप्रसाद. आपल्याच सत्संगामध्ये नित्य अन्नदान महाप्रसाद यांच्यामध्ये सेवा दिलेले 4 भगवानी आपल्याला दिलेले आहेत. त्यांनी जे आपले श्री माननीय विठ्ठलराव शिंदे शेनगरवाडी गोशाळावाले, त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त अनुसयाबाई मारुतराव शिंदे उर्फ टिळक महाराज शेनगरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज महाप्रसादाचं नियोजन आहे. आणि येणाऱ्या रविवारी 12/1/2025 पवना, गेल्या भरीलाच पवण्याचं नाव सांगलं होतं, ते थोडं मिस्टेक झाली, ती माफ करा. पवण्याचा महाप्रसाद येणाऱ्या रविवारी राहील. रामकृष्ण हरी. आपल्या ह्या सत्संग मंडपाच्या बांधकामासाठी
दानदाते अमरसिंग गणपत येरवाळा, राहणार दिग्रस, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र यांच्याकडून 500 रुपये मिळाले तरी धन्यवाद. आणि सौभाग्यवती गंगूबाई नामदेव भगत, टीचर, विद्यानगर कॉलनी, इच्छोडा यांच्यातर्फे 5000 रुपये मिळाले तरी धन्यवाद. रामकृष्ण हरी. बापूनं सांगल्याप्रकारे 7/1/2025 ब्रह्मनिष्ठ ब्रह्मलीन विठ्ठल महाराज सांडोळकर यांच्या पुण्यतिथी सोहळा होणार आहे श्रीराम मंदिर पटवारी गुडा येथे. तरी सर्व भाविकांनी हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा विनंती. रामकृष्ण हरी. निवेदन संपलं. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, सगुण निर्गुण गेले अवगुण सर्व लयासी, सगुण निर्गुण गेले अवगुण सर्व लयासी. सर्व उपाधी माया, सर्व उपाधी माया अवघे गेली जीवाची, अवघे गेली जीवाची. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. सोहोम रूप सोहोम ज्योत सद्गुरु अविनाशी, सोहोम रूप सोहोम ज्योत सद्गुरु अविनाशी. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे माय माऊली माझी काशी, माय माऊली माझी काशी. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. झाले समाधान पाहून ब्रह्ममूर्तीशी, झाले समाधान पाहून ब्रह्ममूर्तीशी. गुरुपंथाचा दास, गुरुपंथाचा दास वंदे सद्गुरु चरणाशी, वंदे सद्गुरु चरणाशी. आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची, आरती ओवाळू माझ्या सद्गुरुदेवाची. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे वळान मने नामा. विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई, विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई.